सातपुडा क्रिएटिव्ह व्लॉग्समध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण ॲग्री न्यूज बघणार आहोत। तर आपल्याला माहीतच आहे की ई पीक पाहणी ही अद्यापपर्यंत चालू झालेली नाही आहे आणि ई पीक पाहणी हे जे ॲप आहे हे 1/8/2025 म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या 1 तारखेपासून चालू होणार आहे। त्याबाबत ही न्यूज आहे। तर हे पत्र आहे विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी म्हणजे विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांना। नंतर हा विषय आहे डिजिटल क्रॉप सर्वे DCS प्रकल्पांतर्गत ई पीक पाहणी मोबाईल ॲप बंद ठेवणे बाबत। वरील विषयांमुळे रब्बी 2024-25 व उन्हाळी 24-25 हंगामापासून राज्यभर डिजिटल क्रॉप सर्वे DCS प्रकल्पांतर्गत ई पीक पाहणी प्रक्रिया सुधारित मोबाईल ॲपच्या माध्यमातून अंमलात आणली जात आहे। हंगामाचा सुरुवातीचा 45 दिवसांचा कालावधी शेतकऱ्यांना मोबाईल ॲपद्वारे ई पीक पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तदनंतर उर्वरित खातेदारांची ई पीक पाहणी नोंद करण्याकरिता सहाय्यक स्तरावर 45 दिवसांचा कालावधी मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्य हे पारंपरिक खरीप राज्य असून खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पीक पेरणी केली जाते। त्यामुळे खरीप हंगामात पीक पाहणी नोंदवताना मोबाईल ॲपवर भार येत असल्याचे निदर्शनास आले आहे। या अनुषंगाने भार क्षमतेची चाचणी ई पीक पाहणी प्रणालीची कार्यक्षमतेच्या व आनुषंगिक इतर तांत्रिक चाचण्या करण्याकरिता 10 दिवसाचा डाऊन टाईम घेणे आवश्यक आहे। राज्यात दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून खरीप हंगाम 2025 सुरू होत आहे। करिता उपरोक्त नमूदनुसार तांत्रिक चाचण्या करण्याकरिता दिनांक 21 जुलै 2025 ते 31 जुलै 2025 10 दिवस मोबाईल ॲप बंद ठेवण्यात येत आहे। याबाबत आपल्या अधीनस्थ अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देण्यात याव्यात। तसेच याबाबत शेतकऱ्यांना अवगत करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देण्यात यावी, अशा प्रकारची ही न्यूज आहे। तर आपल्याला माहीतच आहे ई पीक पाहणी ही जी ॲप आहे, आपण जर त्याच्यावरती ई पीक पाहणी केली तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत। त्याच्यामध्ये जे आहे खरीप हंगाम म्हणून येतच नाही आणि जे पीक आहे ज्यावेळेस आपण पिकं नोंदवतो किंवा सोयाबीन असेल किंवा कपासी असेल ते पीक येत नाही। त्याच्यामध्ये झाडांची नावं येतात किंवा फळबागांच्या पिकांची नावं ही येतात। तर यामध्ये अंडर प्रोसेसमध्ये ही ॲप चालू आहे सध्या आणि त्याचं एक्झामाइन डेट दिलेली आहे 21 जुलै ते 31 जुलै 2025 पर्यंत आणि त्यानंतरच 1 ऑगस्टपासून हे ॲप चालू होणार आहे आणि संपूर्ण जे काही ऑप्शन्स आहेत ते ओपन तिथं आपल्याला पाहायला मिळतील। जवळपास शासनाने याकरिता 1.5 महिन्याचा कालावधी आपल्याला दिलेला आहे, म्हणजेच 1 ऑगस्ट पूर्ण आणि त्यामध्ये सप्टेंबरचे 15 दिवस असे 45 दिवस आपल्याला ई पीक पाहणी करण्याकरिता उपलब्ध करून दिलेले आहेत। तर ही महत्त्वाची माहिती होती। अशा प्रकारच्याच महत्त्वाच्या माहितीकरता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।